चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील मेळा बसस्थानकात दुर्दैवी घटना घडली आहे. येथे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने 3 जण चिरडले गेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात इतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर बस चालकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. नाशिकच्या मेळा बसस्थानकात फलाट क्रमांक 6च्या बाजूला एक चौकशी कक्ष आहे. या चौकशी कक्षाच्या आजूबाजूला बस येऊन उभ्या राहतात. येथे 6 डिसेंबरच्या रात्री ठरलेल्या वेळेत एक बस बसस्थानकात येऊन थांबत होती. मात्र याच वेळी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट चौकशी कक्षाला जाऊन धडकली. या दुर्घटनेत बसने एकूण 3घांना चिरडले. यातील एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र परिवहन मंडळाची इलेक्ट्रिक बस होती. हा अपघात होताच प्रवासी आक्रमक झाले. बस चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मात्र प्रवासासाठी निघालेल्या एका प्रवाशाला थेट मृत्यूला सामोरे जावे लागल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. काही तांत्रिक अडचण आल्यानंतर हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या बसने 3 प्रवाशांना चिरडले. यात अंजली थट्टीकोंडा ही महिला प्रवाशी जागीच मृत्युमुखी पडली आहे. ही भाविक महिला आंध्र प्रदेश येथील असल्याची माहिती मिळत आहे. तर इतर 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस चालक उमेश भाबड याला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अपघात नेमका कशामुळे झाले याचे नेमके अद्याप कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास नाशिक पोलीस करीत आहेत.